माझ्या मागे बघताय तुम्ही हा सांगलीचा जुना आयर्विन ब्रिज। या आयर्विन ब्रिजवर आता लोडची वाहनं सोडली जात नाहीत। त्याला पॅरल हा ब्रिज जो बांधला गेला, ज्या ठिकाणी आपण या असंख्य संख्येने आपण आपल्या कार्यकर्त्यांसकट उभारलेला आहे, हा जो नवीन आयर्विन ब्रिजला समांतर पूल केला, हा 95% जवळजवळ पूर्णत्वाकडे गेलेला आहे आणि पूर्ण झालेला आहे। आता ही नदी बघताय आणि त्याच्या पलीकडे एक बायपासचा ब्रिज तुम्हाला दिसतोय, जरा झूम करून बघितलं तर लक्षात येईल। परिस्थिती अशी झालेली आहे की या आयर्विन ब्रिजला समांतर पुलावर ट्रॅफिक सोडण्यासाठी कशासाठी थांबलेत हे मला माहिती नाही आजपर्यंत। कारण सांगितलं जात होतं की लाईटच्या विद्युत वाहिन्या काढायच्या आहेत आणि त्यासाठी चाललेलं, पण विद्युत वाहिन्या सुद्धा काढून झालेल्या आहेत आणि ते सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। आता हा ब्रिज चालू करायला काही अशी अडचण नाहीये। त्या जुन्या पुलावर लोडची वाहनं जाऊ नयेत म्हणून जे बॅरिकेडिंग लावलं जातं ते ओव्हरहेड बॅरिकेडिंग कायम तुटत असतं आणि आता परत आणि त्याच्यावर खर्च करणार। मग हे सगळं होण्यापेक्षा आणि जनतेला होणारा त्रास वाचवायचा असेल तर मी PWD ला विनंती करतो की हा ब्रिज ताबडतोब तुम्ही चालू करा, 1 महिन्याभराच्या आत चालू करा, अन्यथा हा ब्रिज आम्ही डायरेक्ट वापरायला चालू करू। तुम्ही जर काय बॅरिकेडिंग केलं तर आम्ही ते काढून टाकू। त्यामुळे माझ्या या रोज एक नवीन विषयाची दखल घ्यावी। मी जरा आमच्या कार्यकर्त्यांना विचारतो, मित्रांनो हा ब्रिज जर त्यांनी 1 महिन्यात चालू केला नाही तर आपण चालू करायचा का? नक्की चालू करायचा। बघा आज माझे कार्यकर्ते इथं थोड्याच प्रमाणात दिसतात, पण जेव्हा चालू करायचं त्यावेळेला आम्ही हजारोच्या पटीने एकत्र येऊ। याची दखल तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर हा ब्रिज चालू करा अशी मी रोज एक नवीन विषयाकडे आपल्याला विनंती करतोय। धन्यवाद।